ढेकळावर मारायचं तणनाशक कोणतं आहे जे सगळ्याच प्रकारच्या पिकात चालते आणि कधी याचा वापर केला पाहिजे जेणेकरून याचे भारी रिझल्ट येतील, त्या तणनाशकाचं नाव पेंडामिथिलीन। आता वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये बाजारात मिळते, त्यापैकी कोणतंही तुम्ही एक निवडू शकता, कारण त्याचा पर्सेंटेजनुसार त्याचा डोस हा कमी जास्त होतो। तर हे ढेकळावर मारायचं तणनाशक आहे, म्हणजे पीक उगवणीच्या पूर्वी किंवा पीक लागवडीच्या पूर्वी तुम्ही त्याला मारू शकता किंवा पीक लागवड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता 72 तासाच्या आत। अशा प्रकारचं हे तणनाशक आहे। तर मग याचा वापर सगळ्यात खतरनाक रिझल्ट येईल, तर याचा वापर कधी केला पाहिजे तर समजून घ्या, याचा गणित पावसासोबत आहे। समजा 1 तारखेला तुम्ही फवारणी केली आहे, पाऊस जर 5 तारखेला आला तर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट त्याचे मिळतील। 1 तारखेला तुम्ही फवारणी केली, पाऊस जर 10 ते 15 तारखेला आला तुम्हाला थोडे कमी रिझल्ट मिळतील। 1 तारखेला तुम्ही फवारणी केली आणि पाऊस जर 30 तारखेला आला, म्हणजे तिथून 25 ते 30 दिवसानंतर जर पाऊस आला तर त्या तणनाशकाचे रिझल्ट एकदमच कमी किंवा अजिबातच मिळणार नाही। अशा प्रकारे हे तणनाशक काम करतं। तर समजून घ्या, जेवढ्या लवकर याच्यावर पाऊस पडेल तेवढे जबरदस्त रिझल्ट याचे येतात। म्हणजे तुम्ही कापूस पीक लावा किंवा सोयाबीन पीक लावा, तूर पीक लावा, ते पिकावर हे चालते। तर एक तर तुम्ही लावून द्या, त्यानंतर लगेच मागं लागवड करा आणि त्या जर ओलिताची व्यवस्था असेल तर ओलीत करा, किंवा जर तुमच्याकडे ओलिताची व्यवस्था नाही आहे, तुम्ही वरच्या पाण्यावर डिपेंड आहात, तर मग पहिले प्रकाश कामनकर सरचा हवामान अंदाज घ्या की कोण्या तारखेला प्रकाश सर हवामान सांगत आहे की पाऊस येणार म्हणून। त्याच्या 2 दिवसापूर्वी फवारणी करून टाका जमिनीवर, कोऱ्या जमिनीवर, त्यानंतर पाऊस पडल्याबरोबर लगेच लागवड करून द्या। अशा पद्धतीने करा जेणेकरून तुम्ही त्याचे 100% रिझल्ट घेऊ शकाल आणि तुमच्या शेतात होणाऱ्या तणापासून तुम्ही तुमच्या पिकाचा बचाव करू शकाल। अधिक माहितीसाठी कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे। धन्यवाद।